टीचर्स डे. रिसेसची वेळ होती आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत उभे राहून सगळ्यांसोबत बोलत होते. ओय गट्टू, टीचर्स डे येतोय. टीचर्ससाठी आपण यावेळेला स्पेशल काय करायचं? मलाच काही समजत नाहीये बंटी. मी काय सांगू? नेहमीप्रमाणे यावर्षी देखील आपण टीचर्ससाठी कार्ड बनवूया आणि गिफ्ट घेऊन जाऊया. अजून काय? तेवढ्यात चिंकीला एक आयडिया सुचते आणि ती आपल्या मित्रांना म्हणते, नाही नाही, आपल्याला हे सगळं करण्याची गरज नाहीये मित्रांनो. काय? पण का चिंकी? आपण दुसरं काय करायचं? माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आपण सगळे मिळून पुस्तक लिहूया. सगळेजण चिंकीच्या पुस्तकाची आयडिया ऐकून दंग राहतात. तेव्हा चिंकी म्हणते, हो हो, बघा, आपल्या शाळेमध्ये जेवढे टीचर्स आहे, आपण पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्या टीचरविषयी चांगली आणि एखादी खास गोष्ट लिहायची आणि सोबतच त्यांचं चित्रही काढू आणि मग टीचर्स डेला आपण त्यांना ते पुस्तक गिफ्ट करूया. वाव चिंकी, ही आयडिया तर खरंच खूप युनिक आणि मजेदार आहे. पण शाळेमध्ये कितीतरी टीचर्स आहेत. सगळ्यांसाठी इतकी पुस्तकं बनवायला तर खूप वेळ जाईल आणि टीचर्स डे तर 2 दिवसांनीच आहे. हो चिंकी, गुड्डी बरोबर बोलतीये. हा प्लॅन तर खरंच मस्त आहे, पण हे करणं खरं तर अवघड आहे. चिंकी काही बोलणार तेवढ्यात बेल होऊन जाते आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसतात. पण वर्गात मिश्रा सरांच्या ऐवजी त्यांचे सिनियर हर्ष भैया आणि श्रेया दीदी येते. गुड आफ्टरनून सगळ्यांना. मिश्रा सर कामानिमित्त स्टाफ रूम मध्ये बिझी आहेत. तोपर्यंत मी आणि हर्षदादा इथेच थांबू. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकं काढा आणि अभ्यास करा, ठीक आहे? सगळेजण तेच करतात. पण तेवढ्यात बंटी चिंकीला म्हणतो, चिंकी चिंकी, तू हर्ष भैया आणि श्रेया दीदीला आपला प्लॅन सांग. ते नक्कीच आपली मदत करतील. ते मोठे आहेत ना आणि त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल. हो, एकदम बरोबर बंटी. चिंकी आणि बंटीला असं खुसफुस करताना पाहून श्रेया आणि हर्ष दोघं स्वतः तिथे येतात. काय झालं चिंकी? बंटीशी काय बोलतीयस तू? ते श्रेयाताई, आम्हा सगळ्यांना तुला काहीतरी सांगायचंय. बर, काय? मग काय होतं? चिंकी आपली आयडिया हर्ष दादा आणि श्रेया दीदीला सांगून टाकते आणि त्या दोघांनाही चिंकीची आयडिया खूप आवडते. चिंकी, तुझी आयडिया खूप मस्त आहे. आपण असंच करायला हवं. पण श्रेयाताई, इतक्या कमी वेळात आपण एवढी पुस्तकं कशी लिहायची? कट्टू, सगळं होईल. तू काळजी नको करू. तुम्हा सगळ्यांना मिळून फक्त एकच पुस्तक बनवायचंय, ज्यामध्ये सगळ्या टीचरचं चित्र असेल आणि त्यांच्याविषयी लिहिलेलं असेल. मग मी आणि हर्ष मिळून त्या पुस्तकाच्या अनेक प्रती काढू. अरे वा, ही तर खूपच मस्त कल्पना आहे ताई. मग आम्ही आजच कामाला सुरुवात करतो. हो, पण गट्टू चिंकी, आपण लिहिणार कशावर? तुम्ही A4 शीट्सवर लिहा आणि नंतर त्या शीट्स आम्हाला द्या. बाकी सगळं आम्ही सांभाळून घेऊ. पण तुम्हाला आज हे काम मिळून संपवावं लागेल. हो दादा, आम्ही आजच हे काम संपवून टाकू. येस. संध्याकाळी सगळे गट्टू चिंकीच्या घरी गोळा होतात. त्यांच्याकडे खूप सारे A4 सेट्स, कलर्स आणि ग्लिटर्स होते. तर चला मित्रांनो, सुरू करूया. थांब बंटी, आधी आपण सगळ्या पानांच्या बॉर्डर्सवर हे डिझाईन काढूया या ग्लिटरने. हो, मग त्यानंतर आपण सगळ्यात वरती टीचरचं चित्र काढू आणि खाली त्यांच्याविषयी लिहू. ओके? हो हो, ओके चिंकी. म्हणजे आपल्याला सगळ्या पानांवर एकसारखं काम करायचं आहे, कारण ते सगळी एकाच पुस्तकाची असतील. म्हणून सगळी पानं सारखी दिसली पाहिजे. हो हो, मग चला सुरू करूया. सगळी मुलं कामाला लागतात. मिश्रा सर आपल्याला गणित शिकवतात आणि ते खूप छान आहेत. जेव्हा ते लंच नंतर वर्गात येतात तेव्हा सगळ्यात आधी हे विचारतात की सगळ्यांनी जेवण केलं का. त्यांना सगळ्यांची खूप काळजी आहे. हो, आणि मीरा मॅडम शाळेत सगळ्यांना आर्ट शिकवतात आणि नेहमी आपली मदत करतात. आणि जर आपण वही न्यायला विसरलो तरी सुद्धा त्या चिडत नाही. मला तर समजतच नाहीये की सिंग सरांच्या बाबतीत मी काय लिहू. मला तर त्यांची खूप भीती वाटते. अरे बंटी, तू विसरलास? जेव्हा तू आजारी पडला होता आणि तुझे तास बुडाले होते तेव्हा सिंग सरांनी एक्स्ट्रा तास घेऊन तुला वेगळं शिकवलं होतं. जरी त्यांची भीती वाटत असली तरी सुद्धा ते अशासाठी रागवतात की तू मेहनत करावी आणि यशस्वी व्हावं. गुड्डी, आता मला लक्षात आलं की सिंग सरांबद्दल मला काय लिहायचंय ते. मुलं खूप मेहनत घेतात आणि जवळपास 4 तासांनंतर त्यांचं काम पूर्ण होतं.
शेवटी एकदाचं सगळं काम संपलं. आपण सगळ्या शिक्षकांविषयी लिहिलं. आता उद्या आपण ही सगळी पानं श्रेयाताई आणि हर्षदादाला देऊ आणि बाकीचं काम ते बघतील. हो चिंकी. गट्टू चिंकीचे मित्र पुन्हा आपापल्या घरी निघून जातात आणि गट्टू चिंकी ही थकून झोपी जातात. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र ते पेजेस श्रेया दीदी आणि हर्षदादाला देतात. 2 दिवसांनी टीचर्स डे होता. टीचर्स डेच्या दिवशी सगळी मुलं शाळेत पोहोचतात. ही श्रेयाताई आणि हर्षदादा कुठे राहिले? तेच सगळी आपली पुस्तकं आणणार होते. काळजी करू नकोस गट्टू, ते येतच असतील. डोंट वरी. हो हो. अरे ते बघा, आलेच ते. श्रेया दीदी आणि हर्ष भैया वर्गामध्ये येतात आणि त्यांच्या हातात गट्टू चिंकीने बनवलेल्या बुक्सच्या बऱ्याच कॉपीज होत्या. गट्टू चिंकी, बंटी आणि गुड्डी पटकन जाऊन त्या कॉपीज धरायला त्यांची मदत करतात. वाव ताई दादा, हे पुस्तक तर दिसायला खूप मस्त आहे आणि ह्याच्या पहिल्या पानावर आपल्या शाळेचा फोटोही आहे. विश्वासच बसत नाहीये की हे आम्ही लिहिले. विश्वास ठेव गट्टू. आणि चला आता आपण सगळे मिळून स्टाफ रूम मध्ये जाऊया. सगळे टीचर्स तिकडेच आहेत. आपण तिकडेच जाऊन सगळ्यांना सोबतच त्यांचं गिफ्ट देऊ. हो हो, चला जाऊया. सगळी मुलं स्टाफ रूम मध्ये पोहोचतात. तिथे सगळे टीचर्स होते आणि त्यांच्याजवळ खूप सारे गिफ्ट सुद्धा ठेवले होते. सगळ्यात अगोदर गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र शिक्षकांना शुभेच्छा देतात. हॅपी टीचर्स डे. हॅपी टीचर्स डे मॅम. थँक्यू मुलांनो. थँक्यू मुलांनो. पण हे तुमच्या हातात काय? सर, हे तुम्हा सगळ्यांसाठी आमच्याकडून छोटंसं गिफ्ट आहे. जेव्हा शिक्षक पुस्तक उघडून पाहतात आणि आपापल्या बाबतीत वाचतात तेव्हा ते खूप इमोशनल होतात. सगळ्या शिक्षकांना ते गिफ्ट खूप आवडतं. मानलं पाहिजे मुलांनो, तुम्ही सगळे खूप टॅलेंटेड आहात. पुढे जाऊन तुम्ही भरपूर चांगलं काम कराल आणि सफल व्हाल. हा, थँक्यू सर. खरं तर आज टीचर्स डेच्या दिवशी आपल्या सगळ्यांचा एक सोबत सेल्फी झाला पाहिजे. एकदम बरोबर बोललास गट्टू. चला आपण सगळेजण सोबत एक सेल्फी काढूया. सगळे सोबतच सेल्फी घेतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या शिक्षकांसाठी टीचर्स डे मेमोरेबल बनवतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.